त्यासाठी परत एक मी महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. तर मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेबद्दलचं एक महत्त्वाचं अपडेट घेऊन आलोय. मित्रांनो, तुमची पण केवायसी अजून झालेली नसन माझी लाडकी बहीण योजनेची, तर तुम्हाला 30 तारखेला जो काय हप्ता भेटणार आहे या योजनेअंतर्गतचा तो भेटणार नाही. यासाठी ई केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल इथे ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण या योजनेअंतर्गत कंटिन्यू पैसे मिळायला हवे असतील तर नक्की या योजनेअंतर्गत जी काही केवायसी असेल, आधार केवायसी असेल, ओटीपी थ्रू, फेस आयडी थ्रू किंवा फिंगरप्रिंट थ्रू तुम्हाला इथे कंप्लीट करायचे आहे. त्याचबद्दलचं महत्त्वाचं अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. नेमकं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी काही केवायसी ती कशा प्रकारे कुठे करू शकता त्याचाच अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहणे. अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर त्यासाठी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं गुगल ओपन करायचं. गुगल ओपन केल्यानंतर लाडकी बहीण योजना केवायसी जरी टाईप केलं तर तुम्हाला एक नंबरची वेबसाईट भेटेल. ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतची जी काही केवायसी वेबसाईट आहे ती अशा प्रकारे ओपन झालेली दिसून जाईल. यावर तुम्ही डेस्कटॉप साईट वगैरे पण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर इथे सिम्पली तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा, दिलेला कॅप्चर कोड टाकून इथे तुम्हाला मी संमत आहे यावर क्लिक करून ओटीपी सबमिट करायचा आहे. ओटीपी पाठवल्यानंतर तुम्हाला जो काय आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर ओटीपी जाईल. तो ओटीपी एंटर करून तुम्हाला तुमची केवायसी इथे ऑनलाईन पद्धतीने कंप्लीट करायची आहे. नक्की मित्रांनो, तुम्हाला ही केवायसी कंप्लीट करायची. जर तुम्ही केवायसी कंप्लीट केली नाही तर मित्रांनो, तुम्हाला या योजनेअंतर्गत जो काय हप्ता असेल तो इथे दिला जाणार नाही. इथे पाहू शकता अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा 30 एप्रिल 2026 पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे. ई केवायसी दुरुस्तीसाठीची शेवटची संधी तुम्हाला इथे असणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करायची आहे. दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. तर त्यांना लवकरात लवकर ई केवायसी कंप्लीट करायची आहे. ज्यांना अकाउंटवर पैसे डिपॉझिट झाले नसेल त्यांनी पण ही करायची आहे. आणि ज्यांची ऑलरेडी झालेली असेल त्यांना करायची काही गरज नाही. तर नक्की लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे केवायसी करायची आहे. केवायसी केले नाही तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. ही महत्वपूर्ण बाब इथे लक्षात ठेवायची आहे. शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 आहे. चला तर लवकरात लवकर जाऊन ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी कंप्लीट करा. चला तर पुन्हा भेटूया. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.